हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नर्मदा नदीचे उगमस्थान कथा, नर्मदा परिक्रमाची माहिती आपण बघणार आहोत. पौराणिक माहितीनुसार एकदा भगवान शिव तपश्चर्येत मग्न होते. असे असताना त्यांच्या घामाच्या थेंबातून नर्मदेचा जन्म झाला. त्यावेळी भगवान शिव मैकल पर्वतावर होते. त्यांनी त्या मुलीचे नाव नर्मदा ठेवले. भगवान शिवाने मुलीला आशीर्वाद दिला की जो कोणी तुला भेट देईल त्याला आशीर्वाद मिळेल. तिचा जन्म मैकल पर्वतावर झाला म्हणून मैकल राजाची कन्या असेही म्हणतात. देवतांनी तिचे नाव नर्मदा ठेवले. त्यांनी शिवाची 1000 वर्ष तपश्चर्या केली, ज्यामुळे भोलेनाथ प्रसन्न झाले. मग त्यांनी नर्मदेला पापाचा नाश करणारी म्हणून आशीर्वाद दिला. त्यांच्या काठावर सर्व देवदेवितांचा वास करतील आणि नदीच्या सर्व दगडांची शिवलिंगाच्या रूपात पूजा होईल असे वरदान दिले त्यांना मिळाले. राजा मैकलाने आपल्या मुलीसाठी दुर्मिळ गुलाब कवलीची फुले आणणाऱ्या राजकुमाराशी लग्न करतील. राजकुमार सोनभद्राने गुलाब कवलीची फुले आणली, त्यामुळे राजकुमारी नर्मदेचा विवाह त्यांच्याशी झाला. त्यांचे शौर्य पाहून राजकुमारी त्यांच्यावर प्रेम करू लागली. पण सोनभद्रा आणि दासी यांना एकत्र पाहून ती अपमानाने संतापली. तिथून ती लगेच विरुद्ध दिशेला निघाली, परत न येण्यासाठी. सोनभद्राला पश्चाताप झाला. जोयली नदीत प्रदूषित नदी मानली जाते. सोनभद्रातील दशरथ घाटावर डावीकडे मिळते आणि रागावलेली राजकुमारी नर्मदा एकटी विरुद्ध दिशेने वाहते. नर्मदा परिक्रमाचे महत्त्व. नद्यांना मातेचा दर्जा दिला आहे. नद्या मातेप्रमाणेच आपल्या भक्तांचे दुःख दूर करतात. त्यापैकी एक नर्मदा नदी आहे आणि नर्मदा परिक्रमा घालताना असे म्हणतात की ज्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली त्यांनी आपल्या आयुष्यात सर्वात मोठे कार्य केले आहे. पवित्र होण्यासाठी गंगा मातेलाही नर्मदा स्नान करावे लागत होते, म्हणून शास्त्रानुसार नर्मदेच्या परिक्रमाला खूप मोठे महत्त्व आहे. नर्मदा परिक्रमण केल्यास मन शांत होते, शरीर निरोगी होते, कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही, सर्व मनोकामना पूर्ण होतात. नर्मदा परिक्रमण करणारी व्यक्ती अत्यंत पवित्र मानली जाते. परिक्रमा केल्याने पापाचा नाश होतो. नर्मदा ही मध्य प्रदेशातील अमरकंटक या तीर्थक्षेत्रातून उगम पावते व असे केंद्र नेमावर शहरात आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.